नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील औंध परिसरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला असून उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना चुकीच्या गटाचं रक्त दिलं गेल्यानं 2 रुग्णांना तात्काळ ICU मध्ये दाखल करण्यात आले. औंध इंदिरा वस्तीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर वाकडमधील दगडू कांबळे यांना देखील उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. दोघांच्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना रक्त चढविण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनवणे यांना B पॉझिटिव्ह तर दुसरे रुग्ण कांबळे यांना A पॉझिटिव्ह रक्त चढवायचं होतं. मात्र संबंधित परिचारिकेनं निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट A पॉझिटिव्ह असताना त्यांना B पॉझिटिव्ह रक्त चढवलं आणि कांबळे यांचा रक्तगट B पॉझिटिव्ह रक्तगट असताना A पॉझिटिव्ह रक्तगट चढवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दोन्ही रुग्णांना रक्त चढवित असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत होत्या आणि त्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती नाजूक असून दोन्ही रुग्णांना ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान हा सगळा प्रकार चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना फैलावर घेतलं आणि हलगर्जीपणा करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एका परिचारिकेला निलंबित करण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यल्लमपल्ली यांनी दिली आहे. दिनांक 23 मार्च रोजी 4 ते 7च्या दरम्यानमध्ये संध्याकाळी मेल मेडिकल वार्डमध्ये 2 रुग्णांना A पॉझिटिव्हच्या एक रुग्णांना A पॉझिटिव्ह ब्लड द्यायचं होतं आणि B पॉझिटिव्ह रुग्णाला B पॉझिटिव्ह रक्त द्यायचं होतं. पण सिस्टरच्या चुकीमुळं अदलाबदल झाल्यामुळे Aचं Bला गेलं आणि Bचं Aला गेलं. ते 6:30च्या दरम्यान निदर्शनास आलं. मग डॉक्टर खलाटे सिनियर फिजिशियन आहेत, त्यांना बोलून घेतलं अर्जंट. मग त्यांना वार्डातून अर्जंट ICUमध्ये अंडर ऑब्झर्वेशनमध्ये सध्या ॲडमिट केले आहेत. दोन्ही रुग्णाची तब्येत एकदम चांगली आहे आणि प्राथमिक अहवाल जो प्राप्त झाला आम्हाला डॉक्टरांकडून, त्या अहवालावरून आम्ही 2 संबंधित सिस्टरांना निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे आणि कार्योत्तर मंजुरीसाठी माननीय उपसंचालक आरोग्य खाते यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आम्ही सक्त मीटिंग घेऊन मेट्रनला आणि इंचार्ज सिस्टरना सगळ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की ड्युटीवर असताना मोबाईलचा वापर कोणीही करू नये. जर गरज पडली तर लँडलाईनचा वापर कराव्या हॉस्पिटलमध्ये आणि व्यवस्थितपणे याच्या पुढे अशी गंभीर चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.